नमस्कार मित्रांनो, मी भावेश कदम व्लॉग्स या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपली राईड असणार आहे कर्नाळा अभयारण्य। त्याचबरोबर आपल्याला कर्नाळा अभयारण्याबरोबर भेटणार आहे आपल्याला बघायला कर्नाळा किल्ला। आता आपण आहोत दिवा शीळ नाका, जो मुंब्रा बायपासवरील हा पहिला टोल नाका आहे, पत्कर नाका म्हणून। तर आपली राईड इथून चालू होणार आहे आणि कर्नाळा अभयारण्य आपलं हे लास्ट लोकेशन असणार आहे। तर मित्रांनो, आपल्या प्रवासाला तर सुरुवात छानशी अशी सुरुवात झाली। या साईडला वातावरण पण थोडंसं दमट आणि गारवट जाणवतंय। सकाळी लवकर घरातून बाहेर पडल्याचा एक फायदा म्हणजे काय, मोकळ्या रस्त्याचा आपल्याला आनंद घेता येतो। पुन्हा एकदा स्विंग असा रस्ता, वरून खाली परत वरती, अशा रस्त्यांना मला फार आवडतं गाडी चालवायला। वेगळं पण असं दिसतं मला रस्त्यामध्ये। अरे रस्त्यामध्ये उंट पण दिसत आपल्याला इकडे। सूर्याची कोवळी ऊने जे आपल्या अंगावरती पडत आहेत ना, खूप मस्त, भारी, एकदम सुंदर असं। ना अगोदर आपण थोडंसं फिलिंग करून घेऊया, जेणेकरून आपल्या कुठे थांबायला नको। आजची राईड आपण सुरू केली दिवा शीळ पट्टा, जो पत्थर टोल नाका आपण पाहिला असाल, तिथून आपण सुरुवात केली आपली राईड। तो रस्ता होता राष्ट्रीय महामार्ग 48 मुंबई पुण्यासाठी। तर आपण मुंबई पुण्यासाठी रस्त्यावरून आपण पुढे आलो, फ्युलिंग केली। त्यानंतर आपण नॅशनल हायवे 66 राष्ट्रीय महामार्ग 66 जो मुंबई गोवा हायवेला जाऊन मिळतो, त्या रस्त्यावरती आता मी उभा आहे। थोडा वेळ पुढे आल्यानंतर मी इथं आवर्जून थांबलो, कारण रस्त्याचं नूतनीकरणाचं काम चालू आहे। आता पाठीमागे बघू शकता की कशा प्रकारे रस्त्याचं नूतनीकरणासाठी काम करण्यासाठी किती अवजार इथे मागवलेले आहेत। तर आता आपण नाश्ता करू, त्यानंतर आपल्या डेस्टिनेशनला आपण पुढे प्रवास आपला चालू करूया। आम्ही नाश्त्यासाठी बरेच हॉटेल शोधले, पण आम्हाला फारसं असं चांगलं असं हॉटेल भेटलं नाही, कारण मुंबई पुणे गोव्यावरती म्हणाल तर नूतनीकरणाचं काम असल्यामुळे बरेचसे हॉटेल तोडले आहेत। पण मी जसं कर्नाळ्यापासून माहिती मी थोडासा पुढे आलो, तर कल्लेगाव म्हणून थोडंसं मला इथे कॅन्टीन स्वरूपात ते आमच्या काकूंचं हॉटेल भेटलं आम्हाला, तिथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो। तर तुम्हाला सांगायची गमत म्हणजे, हा माझा मित्र विशाल जाधव, याची गेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही ओळख करून देता नाही आली, कारण थोडासा गोंधळ उडाला होता माझा, त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये त्याची ओळख करून देता नाही आली मला। पण ह्या व्हिडिओमध्ये त्याची मी ओळख करून देतो। हा माझा मित्र विशाल जाधव, तो माझ्यावर रागवला आहे की गेल्या व्हिडिओमध्ये त्याचा मी फर्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याची ओळख नाही केली। फक्त तो पूर्ण व्हिडिओ माझ्यासोबत होता, पण त्याची जरा पण थोडासा पण मी त्याचा उल्लेख नाही केला, तर माझ्यावर तो अजूनही रागवला आहे। तर सॉरी बाबा, तुला गेल्या व्हिडिओमध्ये तुला ओळख करून नाही देतात ती, पण या व्हिडिओमध्ये तुझी ओळख करून देतो। सॉरी, खरंच सॉरी। तर तुला काय बोलायचं आहे का? काय नाही, बस एवढंच। भावेशला सपोर्ट करा, त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तो एक नवीन सुरुवात करतो, तर पाहून खूप चांगलं वाटतं, आणि त्याच्या चॅनलची ग्रोथ या हप्त्याभरातच खूप चांगली झाली, तर बघून खूप छान वाटतं। बस चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येतील। आणि दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे हे तो पहिलेही खूप अशा राईड्स करायचा, लांब लांब जायचा, इथे खूप सारे एक्सप्लोअर करायचा, महाराजांचे किल्ले, नवनवीन
शहरं म्हणजे खूप एक्सप्लोअर करायचा, पण कधी व्हिडिओ शूट नाही करायचा. आता जर नवीन सुरुवात केली तर मस्त वाटतं जरा. तर आत्तापर्यंत प्रवास हा आपण बाईकने केला. यानंतर आपल्याला प्रवास हा चालत करायचा आहे. तर आता आपण उभे आहोत कर्नाळा पक्षी अभयारण्य म्हणजे बर्ड सेंच्युरी. 400 मीटरच्या अंतरावरती फक्त बर्ड सेंच्युरी आहे. त्यानंतर 3 किलोमीटरच्या अंतरावर तर आपण कधी या साईडला भेट देतो ना कर्नाळा अभयारण्यासाठी, तर आपल्याला इथे प्रत्येक प्राण्या पशुपक्ष्याबद्दल आपल्याला माहिती पाहायला भेटेल. या पद्धतीने वन विभागाने माहिती ही लिखित स्वरूपात इथे मांडलेली आहे. तुम्ही पाहाल इथे. तुम्ही कधी मुंबई गोवा हायवेचा प्रवास करत असाल ना, तर नक्की या कर्नाळा अभयारण्याला भेट द्या. खरंच खूप इथे शांत वातावरणामध्ये तुम्हाला एक चांगला तुम्हाला वेगळा फील इथे भेटेल. तर आता आपल्याला जायचं किल्ल्याकडे. तर किल्ल्याला जाण्यासाठी रस्ता या साईडला जायचं, तर आपल्याला या साईडला जायचं आहे. खालून आपण आता किल्ल्याच्या दिशेने चाललो आहोत. तर आपण खाली निरनिराळ्या प्रकारचे प्राणी पक्षी या सर्वांची माहिती पाहिली. आता आपण किल्ल्याच्या दिशेने चाललो आहोत. तर त्या अगोदर इथे वाचू शकता की अभयारण्यात आग लावण्यास सक्त मनाई आहे. त्याचप्रमाणे इथे चुली वगैरे पेटवण्यास सक्त मनाई आहे, कारण इथे मधमाशांचे पोळे वगैरे असतात, त्यामुळे इकडे थोडीशी बंदी आहे. पुढे आल्यानंतर मला इथे किल्ल्याबद्दलचा इतिहासाचा मूर्तिमंत साक्षीदार किल्ला म्हणून जर पाहायला गेला असेल ना, तर कर्नाळा किल्ला म्हणून या पद्धतीने इथे वन विभागाने आपल्याला इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता. समर वेकेशनमध्ये जर आपण कर्नाळा किल्ल्याचा प्लॅन बनवत असाल ना, तर मला असं वाटतं की आपण पावसाळ्यामध्ये जर प्लॅन बनवला तर खरं आपल्यासाठी खूप सोयीस्कर होईल. कारण जर उन्हाळ्यामध्ये जर आपण प्लॅन बनवत असाल ना, तर आपली अवस्था अशी होणार. पण जर पावसाळ्यात आपण इकडे आलात ना, तर खरंच खूप सुंदर व्ह्यूज आपल्याला इथे पाहायला भेटतील. आता जे आपण इथे बसलो आहे ना, इथे पावसाळ्यामध्ये ना पूर्ण असं पाण्याचा ओहळ असतो. तो जर बघायला खूप मजा येईल. इथे एक धबधब्याप्रमाणे तुम्हाला इथे फील येईल. माझा मित्र बघा फार थकला आहे. जवळजवळ 1 तासाच्या ट्रॅकिंगनंतर आता आपण पोचलो आहोत नागेश पॉईंटजवळ. आता इथून जो आपला कर्नाळा किल्ला असणार आहे तो आता 1.20 किलोमीटर एवढा किल्ला दाखवत आहे. म्हणजे आपले पकडा 40 मिनटं आपली कुठे नाही गेली, तर अजून आपल्याला 40 मिनटं आपल्याला चालायचं आहे. नागेश पॉईंट आपण क्रॉस करून पुढे आलो. तर पुढे आल्यानंतर हा मला एक इथे जरा व्ह्यूज चांगला वाटला. आणि इथे जर पाठीमागेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे पाठीमागे आपला जो मुंबई गोवा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, त्याचा एक सुंदर असा व्ह्यूज आपल्याला पाहायला भेटतो इथून. आपण सुरुवात इथून केली होती, ती त्या हायवेपासून सुरुवात केली. आता आपण या टोकापर्यंत पोचलो आहोत.
2 तास चालल्यानंतर मी आता कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी उभा आहे. तर आपल्याला अजूनही पायऱ्या चढून आपल्याला जवळजवळ मला वाटतं 20 मिनटं जातील पायऱ्यावर चढून वरती जाण्यासाठी. पूर्ण किल्ला आपल्याला एक्सप्लोअर करण्यासाठी आपल्याला जवळ अजून एक अर्धा तास जाईल. किल्ल्याच्या आपण पायऱ्या चढून आपण अर्ध्या भागापर्यंत किल्ला एक्सप्लोर केला. पण मेन भाग म्हणजे अन्नधान्याच्या साठ्याच्या खोल्या किंवा पाण्याच्या विहीर या सर्व आतमध्ये लेण्या पण आहेत, त्या सर्व बंद आहेत. कारण जे मेन गेट आहे तो पूर्ण ढासळला आहे, त्याच्या पायऱ्या एकदम लूज झाल्यात जरा त्याच्यामुळे वन विभागाने ते बंद ठेवलं आहे. तर पुढचे काही दिवस आपल्याला तो बंद राहील. तर जोपर्यंत या किल्ल्याची डागडुजी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा किल्ला आपल्याला पूर्ण एक्सप्लोर करता येणार नाही किंवा पाहता येणार नाही आपल्याला. तर या किल्ल्याची डागडुजी झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा याला भेट देऊ. पण तोपर्यंत आपण इथूनच आपला व्हिडिओ आपण इथूनच बनवत आहेत. तर गडाच्या पायथ्याशी इथं आपल्याला कर्नाई आईचं मंदिर भेटेल. वरती जी आपल्या समोर दिसते ती सुळका, याला लिंगोबाचा डोंगर असं म्हणतात. 1977 साली एक मराठी चित्रपट आला होता जैत्रजेत. ह्या चित्रपटामध्ये सर्वांच्या घराघरात पोचलेली सुळका म्हणजे लिंगोबाचा डोंगर. तर लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला, ठाकराचा पोर तिथं कधी नाही गेला, हे लोकगीत सुप्रसिद्ध झालं होतं. व्हिडिओचा शेवटचा टप्पा म्हणजे व्हिडिओचा दी एंड. तर आता आपण त्या टप्प्यावरती येऊन पोचलो आहोत. आपण व्हिडिओ आता इथेच संपवत आहोत. आपण दिव्यापासून आपली राईड सुरू केली होती आणि आपलं लास्ट लोकेशन होतं कर्नाळा किल्ला. तर आपण कर्नाळ्यामध्ये आल्यावरती सर्वप्रथम कर्नाळा अभयारण्य पाहिलं. त्यानंतर आपण कर्नाळा किल्ल्यासाठी जवळजवळ 2 तास आपण चालल्यानंतर आपण कर्नाळा किल्ल्यावरती पोचलो. पण तिथे पण जाऊन सुद्धा आपल्याला काय झालं की तिथे काहीसा भाग ढासळले असल्यामुळे तिथे आपल्याला वरती कर्नाळा किल्ला पूर्ण एक्सप्लोर करता नाही आला. पण आपण नेक्स्ट टाईम त्या कर्नाळा किल्ल्याला पुन्हा एकदा भेट देऊया आणि पूर्ण किल्ला आपण एक्सप्लोर करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे जेणेकरून माझा येणारा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.